राजुली संदेश लाड म्हणजे आपल्या मामाच्या गावाच्या टुर्नामेंट आहे, त्याच्यासाठी त्यांनी 500 रुपयाची रोख रक्कम दिली. RCC गवळवाडी या गावाच्या वतीने आपला देखील मनपूर्वक आभार, धन्यवाद. लाख मुलाचा सहकार्य केला. सहदेव वरणकर साहेबांचा यशोदी सन्मान करतील. प्रवीण पाटील साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचे यशोदी सन्मान करावा अशी मी आपणास विनंती करतो. पळसगावचा एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. सहदेव. तरी मी प्रवीण पाटील साहेबांना विनंती करतो. अनंत पाटील साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचा मात्र यशोदी सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो. अनंत पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. अनंत पाटील साहेबांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. आपला यशोदी सन्मान करतील माजी क्रिकेटपटू चौकार षटकारांची आतिषबाजी करणारे प्रवीण पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपला यशोदी सन्मान केला जाईल. तसेच अनंत प्रमोद पंधेरे साहेब इथे उपस्थित, त्यांचा यशोदी सन्मान करतील. रमेश रिकामे साहेबांना विनंती करतो की आपण प्रमोद पंधेरे साहेबांचं यशोदी सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो. रमेश रिकामे साहेबांना विनंती करतो की प्रमोद पंधेरे साहेबांचं आपण आपल्या शुभ हस्ते यशोदी सन्मान करावं. प्रमोद रिकामे साहेबांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. आता मात्र फटाके देखील वाजवले जात आहेत, मान्यवरांचा सन्मान देखील होतोय आणि एक दोन्ही तालुक्यातून आलेले संघ यांचा महामुकाबला या पहिल्या सामन्यामध्ये पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय तो प्रशांत. पहिलाच फटका ऑफ साईडला पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेला तो विनोदने आणि अचूक क्षेत्ररक्षण देखील होतोय. अगदी एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय आणि 2 धावे स्कोर बोर्ड उघडला जातोय तो पळसगाव या संघाचं. गोलंदाजी मार्क नॉन स्ट्राईकला आहे तो फलंदाज ऋषभ. स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय तो विनोद. मोठा फटका खेळण्यामध्ये माहिर आहे. प्रशांत मात्र अचूक गोलंदाजी करण्यामध्ये देखील माहिर. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, उंची कमी लांबी देखील कमी आहे, क्षेत्ररक्षण मात्र तैनात आहे. थोडीशी चुकी होते पण एक चुकी होताच अगदी 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी झालेत ते पळसगाव संघ. याचबरोबर संघाची वाढती धावसंख्या होते ती 4. विनोद वैयक्तिक 4 धावसंख्या ही होते आणि पळसगाव या संघाची देखील धावसंख्या होते ती 4. प्रशांत गोलंदाजी मार्क सज्ज, स्टेप आउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न, अगदी लेग साईडला चेंडू कट करतात, 1 धाव मिळते. थोडीशी मिस्टेक होते क्षेत्ररक्षण, त्याचा मात्र फायदा घेत आहेत काय रनिंग बिटवीन द विकेट मानावं लागेल ती या जोडीला विनोद आणि ऋषभला. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलं आणि धावसंख्या स्कोरबोर्ड मध्ये पुढे सरसावलंय. धावसंख्या मात्र होते ती 6. प्रत्येक चेंडूवरती मात्र 2 धावा घेण्यामध्ये यशस्वीरित्या करतोय, जबाबदारी मात्र परिपूर्ण करतोय तो विनोद. आपल्या नावाप्रमाणे मात्र विनोद करतोय क्रिकेटमध्ये. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी होते. अगू टप्प्याची गोलंदाजी, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेने, पण अचूक क्षेत्ररक्षण देखील केलं जात आहे आणि एकाच धावेवरती समाधान मानलं जात आहे. आणि 1 धावेबरोबर थोडीशी कंजूशी केली आणि आता मात्र 4थ्या चेंडूवरती 1च धाव खर्च केली आणि स्कोर बोर्ड पुढे सरसवलंय. धावसंख्या होती ती 7. एका बाजूला जर पाहिलं तर फळसगाव देखील तुल्यबल संघ आहे, दुसऱ्या बाजूला खामगाव संघ देखील तुल्यबल आहे. अगदी मापक असं टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल तो फळसगाव या संघाकडून खामगाव या संघासमोर. आणि कृपेश खतातेला माहिती आहे जोपर्यंत ही जोडी ही मैदानामध्ये आहे तर मापक असं टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न करेल, म्हणून अनुभवी गोलंदाजाला मात्र स्ट्राईक एंडला गोलंदाजी दिली गेली. प्रशांतला 4 चेंडू आणि धावसंख्या मात्र खर्च केले 7. ऑफ साईडला पॉईंट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मूर्ती लहान पण कीर्ती महान, 1च धाव खर्च केली जाते. एका धावेवरती समाधान मानताच कमबॅक केलं या गोलंदाजाने. अनुभव मात्र पणाला लावला आणि तो अनुभव मात्र कामाला येतोय, कारण प्रत्येक चेंडूवरती 2 धावा घेत होता तो म्हणजे विनोद. आणि मात्र नंतर गोलंदाजाने स्तब्ध ठेवलंय ते या दोन्ही फलंदाजांना. 1-1 धाव मात्र खर्च केली जाते. धावसंख्या मात्र होती ती 8. आता मात्र कोण कोणाची लावतोय वाट. मोठा फटका खेळण्यामध्ये मासा फसला जातोय काय मिड विकेटच्या दिशेने, क्षेत्ररक्षण मात्र तैनात, कुठलीही चुकी न करता मोठा हादरा बसतो ते फळसगाव या संघाला. बॅक टू डग आउट टू विनोद डीजे.
मोठा हादरा बसला तो अगदी फळसगाव या संघाला. अगदी युवा स्टार दोन्ही फलंदाज, एका बाजूला ऋषभ, दुसऱ्या बाजूला नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय तो आर्यन, आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो ज्याच्या मागे के के किंग समजला जातात ते त्याला अगदी खामगाव या संघाला बिलॉंग करणारा खेळाडू तो म्हणजे कृपेश खताते. अष्टपैलू खेळाडू, ऑलराऊंडरची गेम चेंजर म्हणून ज्याला ओळखला जातो अनेक सामन्यांमध्ये तो कृपेश खताते. पण त्याच्या समोर आहे युवा स्टार फलंदाज ऋषभ. ओ काय गोलंदाजी, स्पीड अपला गोलंदाजी करतोय, जणू का 130च्या स्पीडला गोलंदाजी करतोय. स्तब्ध ठेवलंय ते अगदी ऋषभला आपल्या गोलंदाजीतून, तो म्हणजे कृपेश खताते. बघतो नंतर कृपेश खताते अनेक सामन्यामध्ये अनेक कारनामे केले ते कृपेश खताताने. गोलंदाजी मार्कवर सज्ज, अकू टप्प्याची गोलंदाजी ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न ऋषभने. एक धाव परिपूर्ण, एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर होतंय काय, अचूक क्षेत्ररक्षण देखील केलं जाते खामगाव संघाकडून. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर संघाला याच बरोबर वाढती धावसंख्या होते ती 10. एक वन शॉट, ओके, एकच धाव मिळते. याचबरोबर धावसंख्येमध्ये बदल होते, धावसंख्या होते ती 9 ना 9. नक्कीच कृपेश खताते देखील चांगली गोलंदाजी करतोय. अगदी 2 चेंडू हाताळले गेले, एक धाव मात्र खर्ची करतोय. महत्वपूर्ण गोलंदाजीतून जबाबदारी आपल्या खांद्यावर घेताच अगदी खोलवर टप्प्याची गोलंदाजी केली होती. बॅटची कडा घेता क्षेत्ररक्षण मधून चुकी होते, जाते सीमारेषे पार, येत आहे खडखडीत चौकार, छत्रपतींचा छाबा, आणि संघाला मिळते 4 धावा. 4 धावेबरोबर संघाची वाढती धावसंख्या होती 13. सन्मान्य आदरणीय दैलीगावचे सुपुत्र आणि जे काते साहेबांकडून देखील या आरसीसी चषकासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. आमच्याकडे त्यांनी संपर्क केला होता, धन्यवाद काते साहेब. तरी ऋषभने मात्र चांगला समाचार घेतला अगदी कृपेश खताते यांचा ऋषभने, आणि चौकार लागवला गेला बरोबर. वाढती धावसंख्या नेऊन ठेवली ती 13. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय, लेग साईडला मात्र क्षेत्ररक्षण तैनात. एक धाव परिपूर्ण, एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतात, यशस्वीरित्या पार होते आणि थोडीशी चुकी होते, पण मात्र 2च धावेवरती समाधान मानतात. एक एक धाव किती महत्वाची आहे, अगदी फिटनेस आपल्याकडे आहे आणि तो युवा पिढीकडे आहे, तो मात्र आपल्या संघासाठी फायदेशीर ठरतोय. एक चोरटी धाव घेतात तर संघाची वाढती स्कोरबोर्ड पुढे वाढला जातोय. धावसंख्या मात्र होते ते 15 म्हणजे 15. 1 लॉस फळसगाव संघ. कारण या फळसगाव या संघाला देखील माहिती आहे खामगाव या संघाकडे मापक असे फलंदाज आहेत, त्याच पद्धतीने मात्र फलंदाजी करता. एक एक धाव किती महत्वाची या दोन्ही फलंदाजांना माहिती आहे. स्लोवरची गोलंदाजी केली, फसवी गोलंदाजी मानावी लागेल, पण पंच मात्र आमचे गजानन सर थोडेसे दंडित करतायत त्या गोलंदाजाला. एक अवांतर चेंडू मात्र फेकावा लागेल, एक अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये. स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावला जातोय तो 16 आकड्यावर. एक धाव किती महत्वाची आहे खेळाडूंना माहिती आहे. शाळेय जीवनात विद्यार्थ्यांना परीक्षा देताना एक मार्क्स किती महत्वाचे, त्याचप्रमाणे क्रिकेट खेळत असताना एक रन किती महत्वाचा आहे. खोलवर टप्प्याची अक्षरशः खोदून काढले, क्षेत्ररक्षण मात्र तैनात, कुठलीही चुकी न करता दुसरा हादरा बसतोय तो फळसगाव या संघाला. कमबॅक केलं या गोलंदाजाने. ऋषभला पाठवलंय ते डगआउटच्या दिशेने. ऋषभची जागा भरून काढण्यासाठी मैदानामध्ये दाखल होतोय तो समीर वरणकर. समीर वरणकर देखील अनुभव आहे. एका बाजूला मी पहिला सामना चालू होत असताना त्यांना बोललो गेलो होतो की एका बाजूला फळसगाव या संघाकडे समीर आणि दुसऱ्या बाजूला खामगाव या संघाकडे कृपेश खताते. आता मात्र आमने सामने येऊन ठेपलेत. पाहूया कोण वर्चस्व करतो, फलंदाजीतून समीर की गोलंदाजीतून कृपेश खताते. ज्याने पावसाळी ज्या क्रिकेट रबर बॉलच्या स्पर्धा झाल्या होत्या त्याच्यामध्ये म्हसळा तालुक्याला जेव्हा बिलॉंग करत होता कृपेश खताते, तेव्हा म्हसळा तालुक्यातला संघ कुठेतरी संकटात होता, पण चौकार षटकार करण्याची आतिषबाजी केली आणि रनर अप म्हणून संघ ठरला गेला. तोच हा खेळाडू आहे.
खामगाव प्रीमियर लीग मध्ये देखील त्याची आयकॉन प्लेअर म्हणून बोली लागली गेलेली आहे. येणाऱ्या 26-27 डिसेंबरला ते स्पर्धा मोठी आहे अगदी खामगाव या गावामध्ये. कृपेश खताते स्थायिक एंडला फलंदाजी करतोय तो समीर. खोलवा टप्प्याची गोलंदाजी अगदी पंच कदाचित समीरचा दडपण घेतला तो कृपेश खताते पण कमबॅक करेल. पंच मात्र गोलंदाजाला दंडित करतात. एक अवांतर धाव फेकली जाते वाईटच्या स्वरूपामध्ये. स्कोअरबोर्ड मात्र पुढे ठरसावला जातोय तो म्हणजे 17 या आकड्यावर. आता मात्र कोण कोणाला देतोय खतरा, समीर की गोलंदाजीतून कृपेश खताते, पाहूया. समीरला मात्र स्तब्ध ठेवले. थोडीशी किपरकडून चुकी झाली पण त्याचा मात्र फायदा होतोय तो फळसगाव या संघाला. एक धाव घेण्यामध्ये रोखू शकले नाही तो खामगाव संघ. आणि याचबरोबर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर फळसगाव या संघाची धाव संख्या होती ती 18. या स्पर्धेला देखील वसई विरार नायगाव या संघटनेचे पदाधिकारी सन्माननीय आदरणीय महेंद्र गायकर साहेब देखील उपस्थित राहिलेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. अगदी बहुमूल्य वेळ काढून या स्पर्धेसाठी आपण दाखल झालात तरी या गौलवाडी या गावाच्या वतीने संघाच्या वतीने आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आज दिवसभरची जर स्पर्धा पाहिली ना तर अगदी सगळ्यांचं मनोबल वाढणारी स्पर्धा आहे. पण स्वतः यजमान संघ खेळण्याचं बाकी आहे ते सगळ्यांचं लक्ष लागलं. तर यजमान संघाकडे देखील युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून भव्य दिव्य आज आयोजन केलं गेलं. आणि कालच आमच्या या आरसीसी गलवाडीचे कर्णधार यांना देखील सुपुत्राचा लाभ झालाय. म्हणजे अजून एक देखील आरसीसी गलवाडी या संघामध्ये विराट कोहलीचा जन्म झालाय. नक्कीच तो अनुभव देखील घेऊन आपल्या पुढे वाटचाल करेल. त्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. खूप मोठा हो आमच्याकडून शुभेच्छा आहे तुला समीर. रनआउटच्या स्वरूपामध्ये पंचांचा मात्र आकाशाकडे बोट जाते आणि समीरने मात्र थोडीशी निराशाजनक परिस्थिती पाहायला मिळाली. फलंदाजीने एक धाव खर्ची करतात रनआउटच्या स्वरूपामध्ये डगआउटच्या दिशेने जाताना तो समीर त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय तो ऋतिक. आता मला बोटीने नाही फिरायचं आहे, मला चषक घेऊन BMW वरती फिरायचं आहे. पण अचूक फलंदाजी अचूक गोलंदाजी मात्र करावी लागेल. स्ट्राईक एंडला येऊन ठेपलाय तो आर्यन. एकही धाव आतापर्यंत खातं खोलता आलं नाही. ते आर्यनला स्ट्राईकच मिळाले. नॉन स्ट्राईकला थोडा गोलंदाजी मार्कवर युवा स्टार गोलंदाज ज्याने ब्रह्मास्त्र आपलं बाहेर काढलं आणि त्रिपुरा उद्ध्वस्त केला असा घातक गोलंदाज ठरला जातोय तो शुभम वाजे डीजे. अचूक गोलंदाजी करतोय तो अगदी शुभम वाजे. पहिल्या चेंडूवरती अगदी रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट मिळाला आणि दुसऱ्या चेंडूवरती अगदी त्रिपुरा उद्ध्वस्त केला. म्हणजे गोलंदाजीतून वर्चस्व करतोय. 15 ते 16 पावलांचा रनअप आहे. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहे तो अमर. मैदानाची मात्र पाहणी करतायत ते राजू शिंदे साहेब, म्हणजे ज्यांना बाजीराव या नावाने ओळखलं जातं. थोडीशी मैदानाची काहीतरी पाहणी करतात कारण पुढील सामना आपला आहे तो म्हणजे यजमान संघाचा. गोलंदाजी मार्कवर सज्ज अगदी गोलंदाज आहे तो शुभम. कुठेतरी आपले नियंत्रण गोलंदाजीमध्ये विसरले. एक अवांतर धाव मिळते. दोन्ही हात समांतर करतायत ते पंच आमचे गजानन वरणकर सर. अवांतर धाव मिळते आणि तो माझा फायदा होतोय तो म्हणजे अगदी फळसगाव या संघाला धाव संख्या होते ती 19. सन्माननीय आदरणीय या स्पर्धेसाठी रायगड मी मराठी प्रतिष्ठानचे संस्थापक आदिजी लाड साहेब देखील येत आहेत. त्यांचं देखील मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. कारण तळा तालुक्याच्या नंतर आमच्यावरची खांद्यावरची जबाबदारी दिल्याच्या नंतर अगदी राजू शिंदे साहेबांनी आपल्या गावाचं नाव आपल्या तालुक्याचं नाव रायगड मी मराठी प्रतिष्ठानमध्ये अगदी अचूक नेऊन ठेवलंय. अनेक वेळा ते समाजसेवक म्हणून त्यांची ओळख निर्माण करून ठेवले. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे तो शुभम. कुठेतरी गोलंदाजीतून मधून नियंत्रण विसरलं. त्याचा फायदा मात्र फळसगाव या संघाला होता. अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये. ती स्कोअरबोर्ड मध्ये पुढे सरसावला जातोय तो 20 या आकड्यावर. एक एक चेंडू अवांतर फेकावे लागतील.
धावा तर मिळतात फळसगाव या संघाला, पण 2 चेंडू मात्र एक्स्ट्रा फेकाव्या लागतील, कारण एक एक चेंडू किती महत्वाचा आहे. कारण एखादा फलंदाज या 2 चेंडूवरती 12ही धावसंख्या देखील उभारू शकतो, पण हे 2 चेंडू अचूक टाकले गेले असते तर निर्धाव चेंडू होते, म्हणजे आपण धावा देखील 2 थांबवण्यात मध्ये यशस्वी झालो असतो. पण त्याचा फायदा मात्र घेता आला पाहिजे तो फळसगाव या संघाला. आपल्याकडे 2 चेंडू देखील एक्स्ट्रा मिळत आहेत, 2 धावा देखील एक्स्ट्रा मिळत आहेत, मग त्याचा किती फायदा घेतो फळसगाव हा संघ पाहूया. अगदी गोलंदाजी शुभम, गोलंदाजी मार्गोस ऑफ साईडला पॉईंट दिशा खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात, 1 धाव परिपूर्ण. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतायत काय, आत्महत्या होते काय, पण थोडीशी रनआउटच्या स्वरूपामध्ये पंचांचा मात्र आकाशाकडे बोट जाते आणि किपिंग मात्र चतुर गेली ती म्हणजे कृपेश खताने. मोठा हादरा बसतोय तो फळसगाव या संघाला. डीच आहे आदरणीय रायगड मी मराठी प्रतिष्ठानचे अगदी संस्थापक समाजसेवक ज्यांची ओळख निर्माण झाली आणि ते म्हणजे आदिजी लाड साहेब आणि रत्नागिरी जिल्हा रायगड मी मराठी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष विजयजी मोरे साहेब, तसेच माणगाव म्हसळा तालुक्यातील गवळी समाजाचे अध्यक्ष यादव साहेब समितीचे अध्यक्ष विठोबा माडिक साहेब देखील उपस्थित राहिलेत. त्यांचं देखील मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. गवळवाडी या गावाच्या वतीने आपणास विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. तिन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज शुभम वाजे, कमबॅक केलंय गोलंदाजीतून. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तो देवेंद्र. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव परिपूर्ण. एकाच धावेवरती समाधान मानतायत. एका धावेबरोबर फळसगाव या संघाची वाढती धावसंख्या होती ती 22-22. तब्बल या शुभमने मात्र गोलंदाजी करत असताना 6 चेंडू फेकले गेलेले आहेत, त्याच्यामध्ये 2 वाईट 3 वाईट फेकले गेलेले आहेत, 2 वाईट गेले आहेत. अगदी 2 विकेट देखील घेतले गेले आहेत त्याने. आता गोलंदाजी मात्र करावी लागेल. कमबॅक केलंय गोलंदाजीतून. सन्माननीय आदरणीय विठोबाजी माडिक साहेबांचं आगमन होतंय, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच विजयजी मोरे साहेबांचं देखील हार्दिक स्वागत. मोठा फटका स्टेट राईट खेळण्याचा प्रयत्न, सीमारेषेकडे येतोय काय, मग क्षेत्ररक्षण मात्र तैनात. येतोय षटकार, छत्रपतींचा छावा आणि संघाला मिळू द्या 6 धावा. अगदी षटकार लगावताच संघाची वाढती धावसंख्या होती ती म्हणजे 26. आकाश बाटे साहेब आम्ही सांगत होतो एक चेंडू ज्या धावसंख्या होते ती 28. एक चेंडू किती महत्वाचा आहे, कारण 2 चेंडू एक्स्ट्रा फेकला गेला, याचा फायदा मात्र फळसगाव या संघाला झाला. षटकार लगावला गेला. ते चेंडू जर अगदी अचूक टाकले गेले असते तर निर्धाव चेंडू होते, त्याचा मात्र फायदा अचूक घेतला तो या फलंदाजाने. तो फलंदाज आहे तो ऋतिक. मला वाटतं करोना पेड पिक्चर नंतर याचा जन्म कदाचित झाला असेल आणि त्याच्यानंतर नाव ठेवलं गेलं ते ऋतिक. फुल टॉन मिळून त्याचा फायदा होतोय काय, लेग साईडला मात्र क्षेत्ररक्षण तैनात, अचूक क्षेत्ररक्षण होतंय. पंचाने मात्र गोलंदाजाला दंडित केलंय. अगदी नो बॉल दिलं जातंय, म्हणजे याचा फायदा होतोय तो फळसगाव या संघाला. ओके, अगदी 3 धावा मिळतात. याचबरोबर वाढती धावसंख्या होते ती 31-31. या स्पर्धेला देखील एक समाजसेवक ज्यांची ओळख निर्माण झाली आणि रायगड मी मराठी प्रतिष्ठान अख्ख्या रायगड जिल्ह्यात नव्हे तर रत्नागिरी जिल्हा असेल, रायगड जिल्हा असेल, या महाराष्ट्रभर ज्यांनी नेऊन ठेवलंय ते आदिजी लाड साहेबांचं आगमन होतंय. त्यांचं देखील गवळवाडी गावाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. कुठल्याही गोष्टीचा कधीही गर्व न करता फक्त समाजसेवेचा वारसा घेऊन चाललेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेवरती चालणारा हा रायगड मी मराठी प्रतिष्ठानचे रॉयल कुटुंब आणि त्यांच्याच आगमन सोहळ्याला देखील एक षटकार लगावला गेला. फुल टॉस मिळाला, अगदी उद्ध्वस्त केलं. त्रिफळा बॅक टू डग आउट. फ्री हिट आपल्याकडे नाही आहे मित्रांनो, ही सुवर्ण संधी मात्र आपण ठेवली गेली नाहीये. अगदी 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर अगदी धावसंख्या होते ती 31 कंपल्सरी बनवावी लागतील. 18 चेंडू 32 ही धावसंख्या बनवावी लागेल. पण हा महागडं षटक मानावं लागेल, कारण तब्बल 6 चेंडू फेकले जातात, पण या गोलंदाजाने मात्र गोलंदाजी करत असताना 9 चेंडू मात्र फेकले गेलेले आहेत. त्याचा मात्र फायदा झाला तो फळसगाव या संघाला.
पुढील होणारा सामना आहे तो RCC ए आणि पांगडोली संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो आपण टॉस का बॉस कडे यायचंय. तसेच रायगड मी मराठी प्रतिष्ठानचे सदस्य विराज महाडिक साहेबांचं देखील आगमन झालं. आपलं देखील RCC गलवाडी या गावाच्या वतीने आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण बहुमूल्य वेळ काढून या स्पर्धेसाठी दाखल झालात. तरी मी विनंती करतो फळसगाव संघ खूप फास्ट आपण क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचंय. पंच म्हणून अगदी गजानन सरांना थोडासा आराम द्यायचा कारण पुढील त्यांचा सामना आहे. तरी आमचे जे पंच आहेत त्यांना विनंती करतो थोडंसं मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आपण पंच आमचे मुख्य पंच आहेत त्यांना विनंती करतो की आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. लाख मोलाचा सहकार्य पंचगिरी देखील अचूक केली. येणाऱ्या भविष्यामध्ये गजानन सर अनेक विद्यार्थी घडवले गेलेत पण असे पंच देखील घडवावे अशी आम्ही आपण विनंती करतो. अचूक पंचगिरी केलीत. तरी मुख्य पंच त्यांना विनंती करतो की आपण खामगाव बॅटिंग आहे पळसगाव तर विनंती करतो फळसगाव संघ समीर थोडंसं सहकार्य करायचं. आपण या क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचं आहे. अगदी वेळ खूप कमी आहे. दुपारचे 3:30 वाजतात आणि पहिल्या सत्रातील सामने चालू आहेत. विनंती करतो आपल्याकडे आता दिवस छोटा आहे आणि रात्र मोठी आहे तरी थोडंसं सहकार्य करायचं आहे. एक शिस्तबद्ध संघ म्हणून क्षेत्ररक्षणासाठी दाखल होतोय तो फळसगाव संघ. तरी ह्या कार्यक्रमाला सन्माननीय आदरणीय पांगडोली या संघाच्या कर्णधारांना विनंती करतो श्रीधर आपण टॉस साठी यायचं आहे. त्याच बाजूला RCC गलवाडी या संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण टॉस साठी. तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले सन्माननीय आदरणीय मनीषजी कुळे साहेब येथे उपस्थित आहेत. त्यांचे यशोचित सन्मान करतील. मी कल्पेश सारंगे साहेबांना विनंती करतो की आपण मनीष कुळे साहेबांचा यशोचित सन्मान करावा. मायेची शाल आणि पुलगुच्छ देऊन आपण साहेबांचा सन्मान करायचा आहे. नाणेफेक करायचे RCC गवलवाडी ए संघाची आणि पांगडोली संघ. समीर मनीष कुळे साहेबांचा यशोचित सन्मान करतील. कल्पेश सारंगी साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. फळसगाव संघ क्विक फास्ट आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. पंचांना देखील विनंती करतो जास्त टीम मीटिंग करून देऊ नका त्यांची. अगदी वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. 12 मिनिटाच्या अवधी आपल्याला दिला जातोय. 12 मिनिटाच्या अवधीमध्ये आपण सामना परिपूर्ण करायचा आहे. फळसगाव संघ थोडंसं सहकार्य करायचं मित्रांनो. तरी पुढील सत्कार मूर्ती आहेत ते समीर कुळे साहेब देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचे यशोचित सन्मान करतील. मी नयन शिंदे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते समीर कुळे साहेबांचा आपण सन्मान करायचा आहे. नयन शिंदे साहेबांना विनंती करतोय की आपण समीर कुळे साहेबांचा आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. सलामीवीर जोडी मात्र मैदानामध्ये दाखल करायची आहे. ती खामगाव संघ सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल होते. अगदी त्वरित आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचे आहे. तरी रायगड मी मराठी प्रतिष्ठानचे संस्थापक कारण म्हटलं जातं ना मगाशी देखील आम्ही एक छत्रपती शिवाजी महाराजांनी शायरी केली. अगदी म्हटलं जातं घासल्या विना धार नाही तलवारीच्या पातीला आणि छत्रपती शिवाजीच्या विचाराशिवाय सुगंध नाही या महाराष्ट्राच्या मातीला. त्याच अगदी विचाराने चालणारे आमचे आदिजी लाड साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं मात्र यशोचित सन्मान करतील. मी संदीपजी रिकामे साहेबांना विनंती करतो की आपण आदिजी लाड साहेबांचा यशोचित सन्मान करावं. जो गेल्या महिन्यामध्ये ब्लड डोनेट झाला त्याच्यामध्ये जवळजवळ 250 सदस्याने ब्लड डोनेट केला होता. त्याच्यामध्ये RCC गलवाडीच्या सदस्याने लाख मुलाचं सहकार्य केला होता. तो म्हणजे रायगड मराठी प्रतिष्ठानला तेच संस्थापक आदिजी लाड साहेबांचा यशोचित सन्मान करतील संदीप रिकामे साहेब. आता मात्र खामगाव या संघासाठी देखील अगदी सुवर्ण संधी येते.
रुपेश माटे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला मात्र प्रत्येक खेळाडूला 100 रुपयाची रोख रक्कम असेल. आमचे महेंद्रजी गायकर साहेब देखील इथे उपस्थित आहेत. त्यांची सुकन्या देखील ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेत. अगदी आमचा खामगाव संघ कदाचित विजयी झाला पाहिजे, पण फळसगावकडे देखील तेवढेच मापकदार गोलंदाज देखील आहेत. आपण देखील मनोबल वाढवलाय 100 रुपयाकडून. अगदी पुढील सत्कार मूर्ती आहेत ते विजय मोरे साहेब यांचा यशस्वी सन्मान करतील. मी विनंती करतो अनंत रिकामे साहेबांना अनंत मिरगळ साहेबांना विनंती करतो की आपला शुभ हस्ते विजय मोरे साहेबांचा आपण यशस्वी सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो. अनंत मिरगळ साहेबांना विनंती करतो की आपण विजय मोरे साहेबांचा आपल्या शुभ हस्ते यशस्वी सन्मान करावं. अगदी पुढील सत्कार मूर्ती आहेत ते माणगाव मसळा यादव साहेब समितीचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय विठोबाजी महाडिक साहेब इथे उपस्थित त्यांचा यशस्वी सन्मान करतील. मी विनंती करतोय नंदकुमार वाजे यांना विनंती करतो की आपण विठोबा महाडिक साहेबांचं आपल्या शुभ हस्ते यशस्वी सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो. विठोबा महाडिक साहेबांचा यशस्वी सन्मान करतील. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो अमर. पहिलाच फुल टॉस मिळाला, त्याचा मात्र फायदा घेतलाय तो केतनने आणि ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव परिपूर्ण. आता मात्र विठोबा महाडिक साहेबांचा यशस्वी सन्मान करतील. नंदकुमार वाजे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते विठोबा महाडिक साहेबांचा यशस्वी सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो. अमर गोलंदाजी मार्कवर सज्ज अनुभव अमरकडे ज्या गवळी समाज संघटनेच्या वीरांना जे मॅचेस झाले होते तिथे अगदी आज उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब पटकावणारा हा गोलंदाज आहे. तो अनुभव मात्र पणाला लावतोय का, पण खामगाव या संघाकडे हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्याला ओळखलं जातं, अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची निवड होते अनेक वेळा स्पर्धेमध्ये, तो मात्र खेळाडू आहे तो अगदी कृपेश. पहिला चेंडू जातोय सीमारेषे पार, येतोय खणखणीत षटकार. म्हणजे अगदी एटीएम उघडलंय ते रुपेश माटे साहेबांचा. पहिल्या चेंडूवरती अगदी खणखणीत षटकार. छत्रपतींचा छावा आणि संघाला मिळते 6 धावा. छत्रपतींचं नाव घेतल्याच्या नंतर आपल्या राजांचं नाव घेतल्यानंतर अगदी रक्त सरसळतंय. त्याचप्रमाणे मात्र कृपेश खाता त्याचं रक्त सरसळतंय आणि त्याचबरोबर षटकार लगावला गेला आणि त्याच गावतील मात्र सदस्य आमचे गायकर साहेब इथे उपस्थित राहिलेत. त्यांचे देखील यशस्वी सन्मान करतील. मी निलेश शिंदे दादा यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा यशस्वी सन्मान करायचा आहे. महेंद्र गायकर साहेब रायगड आपले गवळी समाज संघटनेचे वीरानाला सोपाराचे सदस्य. या वादळाला जर थांबवायचं असेल ना कृपेश खतात या वादळाला, तर अमरला मात्र अचूक गोलंदाजी करावी लागेल. अनुभव मात्र पणाला लावावा लागेल तो या मैदानामध्ये. या मैदानाचा दोन्ही अगदी फलंदाजाला गोलंदाजाला अनुभव आहे, पण अनुभव ज्या वेळेस कामाला येतो कारण आपल्याला ते कारनामे करावे लागतील. कृपेश खतात मात्र मोठे फटके खेळण्यामध्ये माहिर आहे. संघाची धाव संख्या होते ती 7. अगदी 2 चेंडूवरती 7 ही धाव संख्या खर्च केली जाते. अनुभवी गोलंदाज आहे अमर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतायत पण नाही, बॅटची कडा घेतात. ऑफसाईडला चेंडू जातोय. 1 धावेवरती कदाचित समाधान मानतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतायत. रनिंग बिटवीन द विकेट होते काय? दुसऱ्या धावेचा कॉल जातात. 2 धावा देखील परिपूर्ण. तिसऱ्या धावेचा कॉल दिला जातो का? नाही. 2 धावेवरतीच मात्र समाधान मानतायत आणि 2 धावेबरोबर संघाची वाढती धाव संख्या होते ती 8-9. महेंद्र गायकर साहेबांचा यशस्वी सन्मान करतील. गवळी समाज संघटना विरार नालासोपरा वसई नायगावचे आमचे सदस्य आहेत. अगदी लाख मुलांचा नेहमी सहकार्य करत असतात. निलेश दादा शिंदे यांना विनंती करतो की आपण त्याचा यशस्वी सन्मान करावं. रुपेश माटे यांच्या माध्यमातून अगदी प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक आहे. पण ती चेंडूवरती अगदी धाव संख्या खर्च होते ते 9. मापक अशी खामगाव संघ फलंदाजी करतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय पण कुठलीही चुकी न करता मोठा हात बसतोय तो खामगाव या संघाला. बॅक टू डगआउट. खेळ मात्र खल्लास केलाय तो कृपेश खतातेचा डीजे. कडे साहेबांचा यांचा सन्मान करतील. मी राजेश बाटे साहेबांना विनंती करतो की आपण निलेश मोलकडे साहेबांचा आपण यशस्वी सन्मान करावा अशी मी आपणास विनंती करतो. धाव संख्या होती ती 9. कशाला चौकाच्या
निलेश निलेश अगदी स्ट्राईक एंडला येऊन ठेपलाय तो कृपेश खताते यांच्यासाठी देखील मोठे अगदी मानधन लागले जाते. स्टेप राईट खेळण्याचा प्रयत्न समीर वरंकर स्वतः क्षेत्ररक्षणामध्ये दाखल. एक धाव परिपूर्ण थोडीशी मिस्टेक होते. झेल मात्र दंडीला दान केली जाते. कॅच छोटा मॅच छोटा हा क्रिकेटचा नियम आहे आणि 2 धावा मिळतात. याबरोबर खामगाव या संघाची वाढती धावसंख्या होते ती 11. आता मात्र कोण कोणाला बनवतोय बकरा पाहूया स्पर्धेमध्ये. एक विकेट गमावल्याच्या नंतर अगदी महत्वपूर्ण विकेट घेण्यामध्ये यशस्वी झाला तो अमरने वैयक्तिक चेंडू फेकले गेले ते 5 आणि धावसंख्या मात्र खर्ची गेली ते 11. कृपेश खताते यांना मात्र पौर्णिमा गायकर यांच्याकडून 100 रुपयाची रोख रक्कम आहे आपल्या शुभ हस्ते टॉस कबॉस कडे द्यायची आहे. पौर्णिमा गायकर यांच्याकडून देखील मानधन लगेच जाते ते कृपेश खताते यांनी षटकार लगावल्याच्या नंतर अगदी वडिलांसोबत आपल्या गावाच्या स्पर्धा पाहण्यासाठी संघाचा आपल्या मनोबल वाढवण्यासाठी आलेले आहेत. याचबरोबर 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर खामगाव या संघाची धावसंख्या होती ती 12. आपल्याला तब्बल बनवायच्या आहेत त्या 32 बनवायच्या आहेत आणि धावसंख्या होती ती 12. म्हणजे कंपल्सरी आवश्यकता असेल ती 12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता असेल. म्हणजे अगदी प्रत्येक षटकामध्ये 10च्या रन रेटने आपल्याला फलंदाजी करावी लागेल. ती काबिलियत मात्र खामगाव या संघाकडे आहे कारण कृपेश आणि कृपेश काते आणि कृपेश दोन्ही देखील कृपेश आहेत. अगदी पाहूया. सॉरी एका बाजूला केतन आणि दुसऱ्या बाजूला कृपेश काते जो स्वतः कर्णधार आहे. आता मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो ऋषभ. तरी या स्पर्धेला देखील सन्माननीय आदरणीय नवयुग कलामंच यांच्याकडून 500 रुपयाची रोख रक्कम दिली. धन्यवाद आरसीसी गोलवाडी याच्या वतीने आपलं देखील मनपूर्वक आभार मानतो. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला तो कृपेश खाते यांच्या फलंदाजीतून 1 धाव परिपूर्ण. 1 धाव घेण्यामध्ये रोखू शकले नाहीत. 1 धावेवरतीच मात्र समाधान मानतोय तो खामगाव संघ. याचबरोबर संघाची वाढती धावसंख्या होती ती 13. आता मात्र कंपल्सरी बनवाव्या लागतील त्या 11 चेंडू आणि 19 धावसंख्या बनवावी लागेल. ऋषभ मूर्ती लहान पण कीर्ती महान घातक अशी गोलंदाजी नेहमी करत असो संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय आणि वैयक्तिक पहिले षटक अचूक गोलंदाजी करावी लागेल. सायकेंडला येऊन ठेपलाय तो केतन. ऋषभला मात्र अचूक गोलंदाजी करावी लागेल. केतन स्ट्राईक एंड आलेला फलंदाज आहे. अनुभव आहे त्याच्याकडे. पाहूया 32 रनांचं टार्गेट आपल्याला परिपूर्ण करायचं. फुल टॉस मध्ये त्याचा फायदा होतोय काय. स्पीडला मात्र गोलंदाजी केली. समीर वरंकर गोलंदाजी क्षेत्ररक्षणासाठी दाखल आहे पण 1 धाव घेण्यामध्ये यशस्वीरित्या होत आहेत काय पण नाही. चांगली थ्रो केला होता पण एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलं आणि 2 धावे बरोबर संघाची वाढती धावसंख्या होते. त्याचबरोबर वाढती धावसंख्या होते ती 15. अगदी सुमितने मगाशी जे 2 षटकार लागवले आणि सामना विजय करून ठेवला त्या रोशन दळवी साहेबांकडून 100 रुपयाची रोख रक्कम दिली जाते. अगदी आपण फोटोग्राफी करायची आहे. मीर स्पोर्ट का बल्ला पुरे मैदान में मचा रहा है हल्ला. त्यात फलंदाजीतून अगदी 2 षटकार लागवले. सामना विजयी ठरला. सुमितला मात्र रोख रक्कम दिली जाते 100 रुपये. ऋषभ गोलंदाजी मार्कवर सज्ज. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. अचूक क्षेत्ररक्षण केलं जाते कुठल्याही गोष्टीची चुकी न करता. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतात आणि यशस्वीरित्या देखील होते तो खामगाव संघाचे दोन्ही फलंदाज. एका बाजूला केतन दुसऱ्या बाजूला कृपेश. अगदी संघाची वाढती धावसंख्या नेऊन ठेवते ती 17.
आता मात्र कोण कोणाला देतोय खतरा, केतन फलंदाजीतून की गोलंदाजीतून ऋषभने मात्र पहिल्या चेंडूवरती एक धाव खर्ची केली, नंतर मात्र थोडीशी गोलंदाजी महागडी ठरली जाते कारण प्रत्येक चेंडूवरती एक एक धाव आपण एक्स्ट्रा देतोय. 3 चेंडूवरती तब्बल 5 ही धावसंख्या खर्ची केली गेलेली आहेत. अचूक गोलंदाजी मात्र करावी लागेल. 32 रनांचा धावांचा पाठलाग करत असताना अचूक फलंदाजी मात्र करतोय केतन. फुल टॉस लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात, कुठलीही चुकी न करता अचूक क्षेत्र केलं जात येतो फळसगाव या संघाकडून, पण 2 धावा घेण्यामध्ये रोखू शकले नाहीयेत ते. खामगाव या संघाला एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय आणि स्कोरबोर्ड देखील 2 आकड्याने पुढे सरसावला जातोय. धावसंख्या मात्र होते ती 19. आता तब्बल बनवायचे आहेत. अगदी 4 चेंडू फेकले गेले आहेत, म्हणजे 8 उर्वरित चेंडू 8 बाकी आहेत. 8 चेंडू मध्ये तब्बल बनवायचे आहेत आपल्याला. आता धावसंख्या ती अचूक फलंदाजी मात्र करावी लागेल. ऋषभ मात्र महागडं षटक ठरला जातोय. 13 ही धावसंख्या कंपल्सरी आपल्याला अजून बनवायची. 8 चेंडू मध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय छत्रपतींचा छावा आणि संघाला मिळते 4 धावा. याचबरोबर गायकर साहेबांच्या चेहऱ्यावर एक गोड स्माइल आणली कारण षटकार देखील त्या दिशेने लगावला गेला, तो केतनने मानावं लागेल. डीजे अगदी राजू शिंदे साहेबांनी आमच्या तळा तालुक्याचं नाव अगदी मेरी मराठी रायगड प्रतिष्ठानच्या माध्यमातून अगदी अटकेपार नेऊन ठेवलंय. असंच सहकार्य आम्हाला सदैव असू दे आणि नेहमी मार्गदर्शन आम्हाला देखील असू दे तुमचं. नक्कीच थँक्यू. अगदी थँक्यू. आता मात्र समीकरण थोडंसं सोपं करून ठेवलंय ते केतनने स्वतः आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेते आणि महागडं षटक मानावं लागेल ते ऋषभचं. एक षटकार देखील लगावला गेला. अगदी दुसरा प्रयत्न करतोय, लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न, एक धाव परिपूर्ण, अचूक क्षेत्ररक्षण केलं जातं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय काय पण नाही. मात्र केतनने स्तब्ध ठेवलंय ते कृपेशला आणि याच बरोबर संघाची वाढती धावसंख्या होती ती 26. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 6 धावांची, म्हणजे समीकरण सोपं आणून ठेवलंय. पहिल्याच वेळेस पहिला सामना होता त्यावेळी अगदी 6 चेंडू 3 सामन्यांमध्ये 9 धावसंख्या हवी होती. त्याच्यानंतर 6 चेंडू मध्ये 16 धावसंख्येची आवश्यकता होती. आता मात्र या खामगाव संघाने थोडंसं समीकरण सोपं ठेवलंय. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे, म्हणजे प्रत्येक चेंडूवरती एकही धावसंख्या घेण्याची गरज आहे. ती काबिलियत या खेळाडूंकडे आहे कारण आमच्या बाजूला बसलेली आमची भगिनी पौर्णिमाच्या चेहऱ्यावर एक वेगळी स्माईल येते कारण माझा संघ या स्पर्धेमध्ये दाखल आहे आणि समीकरण थोडंसं सोपं करून ठेवलंय. ते म्हणजे अगदी स्वतः कर्णधार अगदी केतनने आणि दुसऱ्या बाजूला कृपेशने. गोलंदाजी मार्कवर सज्ज होते तो सागर. सागर म्हटल्याच्या नंतर अगदी समुद्राची आठवण येते. अनेक लाटा तुला आणाव्या लागतील आपल्या गोलंदाजीतून आणि ते अवघड करून ठेवावं लागेल ते अगदी केतनला. निर्धाव चेंडूची सांगता करावी लागेल कारण केतनच्या फलंदाजीतून एक षटकार देखील लगावला गेलाय. त्याची वैयक्तिक धावसंख्या होते ती अगदी 10. अचूक फलंदाजी मात्र करतोय, म्हणजे अनुभव त्याच्याकडे आहे. एक षटकार देखील सीमारेषे पार त्याने केलाय आणि तो अनुभव पणाला लावतोय का कारण 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. थोडं स्पीडअप घ्यायचं मित्रांनो कारण वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. बरोबर 3:45 होत आहेत. अगदी दिवस मावळतीच्या दिशेने चाललाय, दिवस छोटा आहे, या गोष्टीची देखील दखल घ्यायची. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये यारकरची गोलंदाजी केली पण अगदी पंचांचा निर्णय लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते आणि स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावला जातोय तो अगदी 27 आकड्यावर. म्हणजे आता समीकरण थोडंसं सोपं आलंय. 5 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राईक एंडला येतोय तो कृपेश काते, ज्याच्या नावावर धावसंख्या आहे ती 8. तो मात्र लावतोय काही गोलंदाजीची वाट, तो म्हणजे सागरची. पण सागर म्हणजे समुद्र एकदा खवळला ना तर भल्या भल्यानं अगदी तो लाटांच्या द्वारे किनाऱ्याला लावतो. पण त्याचप्रमाणे मात्र गोलंदाजी करावी लागेल. प्रयत्न करतोय काय नाही, पण कृपेशला माहिती आहे आपल्याला सामना विजयी करायचा आहे. 1 धाव घेण्याचा प्रयत्न करतोय मात्र केतनने त्याला माघारी परतवलंय. एक चेंडू मागे 1 धाव घेण्यामध्ये प्रयत्न करतायत. आता मात्र समीकरण निवडलंय 4 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. अजून देखील अगदी फळसगाव संघ देखील पुनरागमन करू शकतो कारण 4 चेंडू मात्र निर्धाव चेंडूची सांगता करावी लागेल तरच आपण सामन्यामध्ये विजय होऊ शकतो. पण ते मापक असा फलंदाज, हार्ड हिटर फलंदाज खामगाव संघाचा केतन मात्र मैदानामध्ये दाखल आहे. जो स्ट्राईक एंडला आला होता त्याने मात्र पाया मजबूत करून ठेवले आपल्या संघाचा. सलामीवीर फलंदाज अगदी
सागराप्रमाणे समुद्राप्रमाणे मात्र खवळायला लागेल आणि अनेक लाटा त्याला या 4 चेंडूमध्ये निर्धाव चेंडू सांगता करावी लागेल. पहिला चेंडू निर्धाव टाकण्याचा प्रयत्न केला होता पण थोडीशी कीपर कडून मिस्टेक झाली. एक धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत काय पण नाही. एकच धावेवरती समाधान मानतायत आणि आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय ते 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. अगदी साध्या पद्धतीने क्रिकेट खेळले चालेल. कुठल्याही मोठा एकदम सीमारेषे पार करण्याचा चेंडू प्रयत्न करत नाहीत का प्रत्येक चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न करतायत. पण एखादा जर निर्धाव चेंडू जर टाकला गेला फळसगाव या संघाच्या गोलंदाजाकडून तर सामना आपल्या बाजून देखील घेऊन जाऊ शकतो खेचून जाऊ शकतो. त्याचप्रमाणे मात्र सागरला अचूक गोलंदाजी करावी लागेल. एक लाट मात्र आणावी लागेल आपल्या गोलंदाजीतून. ती मात्र स्तब्ध ठेवू शकतो तो खामगाव या संघाला. पाहूया ते प्रयत्न करतायत काय पण कृपेश काते अचूक फलंदाजी मात्र करतोय. यार्करची गोलंदाजी केली होती. लेग साईडला मात्र खेळण्याचा प्रयत्न. दुसऱ्या धावेचं कॉल असेल. पाहूया काय होतं समीकरण. दुसऱ्या धावेचं कॉल देतात रनआउटच्या स्वरूपामध्ये आत्महत्या करावी लागते. ती मोठा हादरा बसतोय तो खामगाव या संघाला. बॅक टू डग आउट टू केतन डीजे. आमच्या म्हणजे आपल्या सगळ्यांच्या गवळी समाज संघटनेचे आमचे पदाधिकारी ओमकार हे देखील इथे उपस्थित आहेत. फळसगाव या संघात गावातील सुपुत्र आहेत. हे बॅनरची जर कोणाची ऍड असेल अगदी डीटीपीचं अचूक ते काम करत असतात. तरी आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय तर 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. काय समीकरण येतंय मैदानामध्ये. आता मात्र स्ट्राईक एंडला येऊन ठेपलाय तो कृपेश काते आणि नॉन स्ट्राईकला येतो अल्पेश. सागर मात्र अचूक गोलंदाजी करतोय. एक निर्णायक चेंडू टाकावा लागेल. दोन्ही चेंडू जर निर्धाव चेंडू टाकले तर आपण सामन्यामध्ये विजय होऊ शकतो तो म्हणजे फळसगाव संघ. पण तो कारनामा मात्र करावे लागेल. आपल्यातला आत्मविश्वास जागा करावा लागेल. कॉन्फिडन्स कमी करून देऊन चालणार नाही तो म्हणजे सागरला. पण कॉन्फिडन्स वाढवून ठेवलाय तो अगदी कृपेश कातेने आपल्या फलंदाजीतून. खांद्यावरती जबाबदारी आहे. पाहूया ह्या चेंडूवरती एक निर्णायक चेंडू असू शकतो. अचूक गोलंदाजी मात्र करावी लागेल. लेग साईडला मात्र खेळण्याचा प्रयत्न. एक धाव परिपूर्ण. थोडीशी मिस्टेक होते क्षेत्ररक्षकाकडून आणि त्याचा मात्र फायदा घेतात. काय होतं समीकरण. याच बरोबर खामगाव संघ विजयी होतोय. एक चुकी किती महागात पडू शकते. एक चेंडू बरोबर एक धाव किती महत्वपूर्ण आहे ती या खेळाडूंना माहिती आहे. आणि त्याचबरोबर अगदी खामगाव संघ हे विजयी झाले त्यांचं अभिनंदन. आणि फळसगाव या स्पर्धेमध्ये दाखल झालात. तुम्ही सहभागी झालात. अगदी जरी आम्ही पराजयाकडे गेलो असलो तरी पुढील येणाऱ्या स्पर्धेमध्ये आम्ही अनुभवाने पुन्हा पुनरागमन करू हेच मात्र दाखवून दिलं.